13 जानेवारीपासून प्रयागराज उत्तर प्रदेश येथे कुंभमेळ्याचं आयोजन झालं आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे तो म्हणजे नागासाधू. मित्रांनो, हे नागासाधू सध्या प्रयागराज येथे आलेले आहेत. ते कुठून येतात आणि हा कुंभमेळा झाल्याच्या नंतर कुठे जातात हे देखील माहीत नाही. पूर्ण अंगाला राख फासलेली असते. अंगावरती कुठलंही वस्त्र नसतं. पूर्णपणे निर्वस्त्र असतात. जटा पूर्णपणे वाढवलेल्या असतात आणि झोपण्यासाठी, खाण्यासाठी म्हणजे पूर्ण त्यांची जीवनशैली ही सामान्य नसते. मित्रांनो, सामान्य माणसाला या थंडीमध्ये सध्या जगणं मुश्किल आहे. यामध्येच हे नागासाधू मायनस तापमानामध्ये किंवा -डिग्री सेल्सियसमध्ये देखील राहत असतात. अंगावरती कुठलंही किंवा कोणत्याही प्रकारचं वस्त्र ते घालत नाहीत. या नागासाधूंचं पूर्ण जगणंच एका वेगळ्या पद्धतीचं आहे. मित्रांनो, आज आपण या आपल्या व्हिडिओमध्ये या नागासाधूबद्दलच चर्चा करणार आहोत. त्या महाकुंभमेळा म्हणजेच 144 वर्षानंतर हा कुंभमेळा संपन्न होता. अर्धकुंभ, कुंभ आणि महाकुंभ असे ह्या कुंभमेळ्याचे प्रकार असून अर्धकुंभ हा 6 वर्षांनी, कुंभ हा 12 वर्षांनी आणि 12 वर्षाचे 12 कुंभ झाल्याच्या नंतर हा महाकुंभमेळा संपन्न होत असतो. आणि या महाकुंभमेळ्यामध्ये नागासाधू आलेले आहेत. त्या नागासाधूचं रहस्यमय जीवन आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, परकीय आक्रमणापासून वाचण्यासाठी तसेच मुघलांच्या आक्रमणापासून आपले हिंदू देवतांचे मंदिर सुरक्षित ठेवण्यासाठी आणि हिंदूवरील हल्ले रोखण्यासाठी शंकराचार्य यांनी आखाड्याची निर्मिती केली आणि या आखाड्यामध्येच या साधूंची निर्मिती झाली. अशा प्रकारचे 13 आखाडे सध्या भारतामध्ये अस्तित्वात आहेत. या नागासाधूंनी अब्दालीचा हल्ला देखील परतवून लावला होता. औरंगजेबाने ज्यावेळेस हरिद्वार येथील मंदिरावर हमला केला त्याला देखील परतवून लावण्याचं काम नागासाधूने केलं होतं. इतिहासामध्ये माहिती भेटेल की बऱ्याच परकीय आक्रमणामध्ये, बऱ्याच मुघलांच्या आक्रमणामध्ये नागासाधूंनी आपलं योगदान देऊन ते हल्ले परतवून लावण्याचं काम केलं आहे. परंतु स्वातंत्र्याच्या काळानंतर या नागासाधूंनी या सर्व गोष्टी सोडून देऊन फक्त भक्तीमध्ये तल्लीन झाले आहेत. मित्रांनो, हे नागासाधू शिवाचे म्हणजेच महादेवाचे भक्त आहेत आणि ते हिमालयामध्ये दुर्गम भागामध्ये, डोंगरामध्ये त्यांचं अस्तित्व असतं. त्या ठिकाणी ते राहत असतात. अंगावर कुठल्याही प्रकारचं वस्त्र ते घालत नाहीत. पूर्ण अंगाला स्मशानातील राग फासत असतात. अंगावरती कवट्यांच्या माळा ते परिधान करतात. दिवसातून फक्त एक वेळेस जेवण करतात. ते पण भिक्षा मागून, 7 घर भिक्षा मागून ते जेवण करत असतात. प्राणायामद्वारे, योगासनाद्वारे आणि त्यांच्या दिनचर्येद्वारे त्यांनी अशा प्रकारची प्रतिकारशक्ती किंवा अशा प्रकारचं जीवनशैली यामध्ये ऊन, वारा, पाऊस या कुठल्याच गोष्टीचा त्यांच्या शरीरावरती कसलाही परिणाम होत नसतो. कुंभमेळ्यामध्ये सध्या जे नागासाधू आपल्याला भेटत असतात तर ज्ञान, शरीर आणि बाकी बऱ्याच गोष्टींनी चर्चेत आहेत. नागासाधू बनण्यासाठी त्यांना अनेक प्रक्रियातून जावं लागतं. त्यांना 10-10, 12-12 वर्षाची तपश्चर्या त्यांना करावी लागते. सुरुवातीच्या काळामध्ये या 13 आखाड्यापैकी कुठल्या तरी एका आखाड्यामध्ये त्यांना नोंदणी करावी लागते. नोंदणी झाल्याच्या नंतर 12 वर्ष त्यांना तिथे त्यांच्या गुरूंची सेवा करावी लागते. 12 वर्षाची सेवा आणि तप झाल्याच्या नंतरच तरी एका आखाड्यामध्ये त्यांना पुढच्या टप्प्याची सुरुवात होते, ज्यामध्ये ते महासाधू बनतात. साधू झाल्याच्या नंतर कुंभमेळ्यामध्ये त्यांना 108 वेळा डुबकी घेऊन दिगंबराची दीक्षा दिली जाते. दिगंबराची दीक्षा देण्यासाठी त्यांना राहून धर्माच्या झेंड्याखाली 24 तास उभं राहावं लागतं. या सर्व कठीण परिस्थितीतून जात असताना या नागासाधूचं जिवंतपणेच पिंडदान केलं जातं. त्यांच्या घरच्या लोकांचं देखील पिंडदान केलं जातं. म्हणजेच बाहेरच्या जगाशी व त्यांच्या आप्तसोकियांशी त्यांचा पूर्णपणे संबंध तोडला जातो आणि पुढील प्रक्रिया केली जाते. मित्रांनो, यामध्ये सिद्ध दिगंबर होण्यासाठी नागासाधूंना नपुसक देखील बनवलं जातं. म्हणजेच मित्रांनो, एक नागासाधू बनण्यासाठी ही पूर्ण सारी प्रक्रिया त्यांना पूर्ण करावी लागते आणि या प्रक्रियेतून पूर्ण झाल्याच्या नंतर ते त्यांच्या शून्य स्वरूपास प्राप्त होतात. म्हणजेच ती एक नागासाधू बनतात. आणि हे नागासाधू कुठून येतात आणि कुठे जातात ही माहिती आपल्या सर्वसामान्य लोकांना नसते. सामान्यतः हे नागासाधू आपल्याला हिमालयामध्ये आढळतात किंवा हिमालयातील गुफामध्ये हे राहत असतात, जेथे कुठलीही सामान्य व्यक्ती किंवा कुठलंही सामान्य जीवन जगता येत नाही. या बाहेरील पूर्ण भोगापासून, या बाहेरील पूर्ण वस्तू आणि विषय सुखापासून हे नागासाधू कोसो दूर असतात. त्यांना जीवनाचा खरा संबंध सापडला आहे असे देखील ते बोलत असतात. मित्रांनो, इतिहासामध्ये हे नागासाधू हिंदू धर्माची रक्षा करण्यासाठी निर्माण झाले असले तरी आता मात्र तशा प्रकारच्या कामामध्ये त्यांचं अस्तित्व नाहीये. हे फक्त शिवाची सेवा करणे आणि कुंभमेळ्यामध्ये येणे. मित्रांनो, कुंभमेळ्याची देखील माहिती त्यांना अचूक भेटत असते. ते सांगतात की जे काय ताऱ्यांची रचना आहे किंवा
ज्यावेळेस तारे एका रेषेमध्ये येतात त्यावेळेस त्यांना कुंभमेळा भरत आहे किंवा कुंभमेळा भरणार आहे, आयोजित होणार आहे हे लक्षात येतं आणि ते हजारो किलोमीटरचा प्रवास पैदल पायी पूर्ण करून कुंभमेळ्यामध्ये येत असतात. काल संक्रांती दिवशी अमृत स्नान झालं आणि हे पहिलं अमृत स्नान नागा साधूंचंच होतं. मित्रांनो, हे रहस्यमय जीवन जगणारे हिंदू संस्कृतीमधले महान सनातन संस्कृतीमधले नागा साधू खरंच आश्चर्यकारक आहेत. धन्यवाद.